जानकीजी उत्साहाने आपल्या मुलाच्या घरासमोर पोहोचल्या. त्यांनी दारावरची बेल वाजवली आणि त्यांची सून प्रज्ञा हिने दार उघडले. तिला दारात पाहताच तिने तोंड करून विचारले, तुम्ही इथे काय करायला आला आहात? सुनेच्या या प्रश्नाने जानकीजींना धक्काच बसला. सुनेकडून तिला असा प्रश्न ऐकण्याची अपेक्षा नव्हती. दार उघडताच आपली सून असे काही विचारेल याची कल्पनाही त्यांनी केली नव्हती. स्वतःवर नियंत्रण ठेवत ती म्हणाली, सुनबाई, मी बाळाला भेटायला आले आहे. प्रज्ञा म्हणू लागली की बाळ आता झोपतोय. हे ऐकून जानकीजींना काय उत्तर द्यावे हे समजले नाही. त्या हळूच म्हणाल्या, सुनबाई, तुझ्या प्रसूतीला फक्त 15 दिवस झाले आहेत. तुझे शरीर अशक्त असेल म्हणून मी विचार केला की तुझ्या जवळ राहून तुझी काळजी घेईन आणि बाळाबरोबर खेळेन. मग मलाही काही दिवस माझा मुलगा, सून आणि नातवासोबत राहावं असं वाटतं ना. बघ, मी तुमच्यासाठी काय आणलंय गावातून. प्रज्ञा रागाने म्हणाली, मला काही नको आहे. माझ्याकडे कशाचीही कमतरता नाही आणि माझी काळजी घेण्याचा आणि घराचा कारभार पाहण्याचा प्रश्न आहे तर एक मोलकरीण घर झाडायला आणि पुसायला येते. ती सर्व कामासाठी तिथे असते. शिवाय माझी आई जवळच राहते म्हणून ती येऊन माझी काळजी घेते. तुला एवढी छोटी गोष्ट समजत नाही की मला तुझ्यासोबत राहायला आवडत नाही. जिथे तू डोकं वर करून आली आहेस हे कळून माझं मन दुखावलं. तरीही सासूबाई भरल्या गळाने म्हणाल्या, मी फक्त इथे तुमच्या मदतीसाठी आले. तोपर्यंत त्यांचा मुलगा अनमोलही दारात आला होता. बायकोचे कडवट बोलणे ऐकूनही तो शांत उभा राहिला. ना त्याने पुढे होऊन आईच्या पायाला हात लावला ना तिच्या हातातून जड पिशवी घेतली. ती एखाद्या गुन्हेगारासारखी उभी होती. हे जाणून प्रज्ञा पुढे म्हणाली, सासूबाई, तुम्ही माझ्या घरी कितीही झाडू लावलात तरी मला तुमच्यासोबत राहायला आवडणार नाही. हे ऐकून जानकीजींना धक्काच बसला. सून सतत मुलासमोर तिचा अपमान करत होती पण मुलगा अनमोल शांतपणे उभा होता. डोळ्यात पाणी तरळू लागले. तिने आपल्या मुलाकडे आशेच्या नजरेने पाहिले. तेव्हा मुलाने मौन तोडले आणि असे बोलले की ते कळल्यावरही आपण गप्प राहणेच बरे असे त्यांना वाटू लागले. अनमोल म्हणाला, जर मी तुला फोन केला नव्हता तर तुला इथे येण्याची काय गरज होती? तुम्ही गावात आरामात राहता. जानकीजी आश्चर्याने म्हणाल्या, मी माझ्या नातवाला भेटायला तुमच्या घरी येऊ शकत नाही का? तू मला तुझ्या मुलाचा चेहराही दाखवणार नाहीस का? तुला मला घरी सोडायचे असेल तर मी निघून जाईन बेटा. मी नातवाला भेटायला आले होते. जरी जानकीजी बाहेरून सामान्य दिसण्याचा प्रयत्न करत होत्या तरीही आतल्या आत त्यांचे मन दुखले होते. त्यांच्या सुनेने तोंड करून सांगितले की माझे मूल अजून लहान आहे. मी त्याला असे बाहेर काढू शकत नाही. जर कुणाची नजर त्याला लागली तर? या सर्व वस्तू उचलून शांतपणे येथून निघून जा. त्यांचा मुलगाही म्हणाला, आई, माझ्या बायकोने सांगितल्यावर तू वाद का घालतेस? तू आमच्यासोबत राहू शकत नाहीस. मग मुलांना धडा शिकवण्यासाठी वृद्ध आईने आपल्या मनात ठरवले की ती पुन्हा कधीही अपमानित होण्यासाठी येथे येणार नाही आणि आपल्या मुलाला तिच्या सर्व मालमत्तेतून वंचित करेल. रडत रडत त्यांनी मागे न वळता थकलेल्या पावलांनी आपल्या मुलाच्या घराचा उंबरठा सोडला. ती बस स्टँडवर बस येण्याची वाट पाहत बसली होती. ऊन खूप तीव्र होतं आणि मुलाने त्यांना पाणीही दिले नाही. सध्या त्यांच्याकडे पाणीही नव्हते. त्यांना खूप तहान लागली होती. त्यांनी मनातल्या मनात ठाम केला आणि पाण्याची बाटली विकत घेतली. 2 ग्लास पाणी पिऊन घसा शांत केला तर समोर उसाचा रस विकला जात असल्याचे त्यांनी पाहिले. उसाचा रस पाहताच त्यांना मुलगा अनमोलची आठवण झाली. अनमोलला उसाचा रस किती आवडायचा. उन्हाळ्यात ती अनमोलसोबत बाजारात जायची. त्यामुळे अनमोल नेहमी आईस्क्रीम वगैरेऐवजी उसाचा रस प्यायचा. आजही तो रस पाहताच त्यांची पावले आपोआपच त्याकडे सरकतात. त्यांनी 1 ग्लास ज्यूस विकत घेतला. ती ज्यूसचा ग्लास ओठांना लावणार इतक्यात मागून आवाज आला, आई, तू मला उसाचा रस प्यायला देणार नाहीस? आवाज ऐकून त्यांचा विश्वासच बसत नव्हता. त्यांनी मागे वळून पाहिले तर समोर अनमोल उभा होता. त्याला पाहताच त्यांच्या मनात प्रेमाचा सागर उसळला. पण थोड्याच वेळापूर्वी झालेला वाद आठवून तिचं मन खट्टू झालं आणि ती दुसरीकडे पाहू लागली. अनमोल तिच्या समोर आला. तिच्या जवळ गुडघ्यावर बसला आणि लहान मुलासारखे तिचे पाय घट्ट मिठीत घेतले आणि दबक्या आवाजात म्हणू लागला, आई, तू मला माफ केले नाही तरी माझ्याशी बोलणे थांबवू नकोस.
मी कबूल करतो की मी खूप मोठी चूक केली आहे, परंतु माझी पत्नी तुझा अपमान करत होती आणि त्यावेळी मी तुझी बाजू घेतली असती तर तिची अवस्था काय होती माहीत आहे. तिची तब्येत बिघडली असती तर आणखी त्रास झाला असता. मी एका विचित्र कोंडीत अडकलो आहे. आई, एका बाजूला माझी पत्नी आणि मूल आहे आणि दुसऱ्या बाजूला मला जन्म देणारी माझी आई आहे. आयुष्यात जेव्हा कधीही कुठलीही अडचण आली, त्या अडचणीतून तू मला सोडवलेस. मग आज इतक्या मोठ्या संकटात तू मला एकटं का सोडत आहेस? आई, मला यावेळी भावनिकदृष्ट्या तुझ्या आधाराची गरज आहे. मी तुझा अपमान होताना पाहू शकत नाही. नाहीतर मी आग्रह केला असता आणि तुला त्या घरात राहण्यास सांगितले असते. परंतु जर तुझा माझ्यासमोर किंवा माझ्या मागे अपमान होत राहिला तर काय झाले असते? मला तुला अशा कडवट वातावरणात ठेवायचे नाही. मुलाचे बोलणे ऐकून जानकीजींच्या जळत्या हृदयाला थोडा दिलासा मिळाला की निदान त्यांच्या मुलाला तरी तिची काळजी आहे. त्या भरल्या कंठाने म्हणाल्या, मुला, मला समजले आहे की तू अजूनही माझ्यावर प्रेम करतोस. मला वाटत होतं की तुलाही मला तुझ्या घरी माझ्या सुनेसारखं बघायला आवडत नाही. पण तुझं बोलणं ऐकून माझ्या सगळ्या वेदना दूर झाल्या. तू बरोबर आहेस. अशा काळात प्रज्ञाला तुझी जास्त गरज आहे. जर अशी भावना तुझ्या मनात आली तर मला खात्री आहे की एक दिवस प्रज्ञालाही कुटुंबाचे महत्त्व कळेल आणि माझ्यासोबत राहायला तयार होईल. पण या सगळ्या गोष्टी तिच्या मनात कुठून आल्या आणि ती मला इतकी का वाईट वागणूक देते हे सर्व शोधून काढावे लागेल. तरच या समस्येवर तोडगा निघेल. अनमोल म्हणाला, आई, तू दिलेले धडे सदैव माझ्यासोबत असतील. प्रत्येक पावलावर तू मला साथ दिलीस तर सर्व काही ठीक होईल. म्हणून तू गावी जाणार नाहीस, पण शहरात राहशील. जानकीजी आश्चर्याने म्हणाल्या, पण माझा मुलगा आणि सून माझ्यासोबत राहायला बघत नाही. मग मी इथे कशी राहणार? अनमोल तिला अडवत म्हणाला, आई, तुला त्या घरात राहायची गरज नाही. त्यापेक्षा माझ्या घरासमोरच्या इमारतीत मी फ्लॅट शोधून घेईन. कुठलाही फ्लॅट रिकामा झाला तर तू तिथे राहू शकतेस. छान. नाहीतर आपण जवळपासची जागा शोधू. तू माझ्या मित्राच्या घरी जा, मग बघू पुढे काय करायचं ते. आपल्या मुलाचे बोलणे ऐकून जानकीजींना वाईट वाटले. त्या म्हणाल्या, मग प्रज्ञा या मुद्द्यावर खुश होणार नाही. आई आणि मुलगा दोघांनी एकत्र ज्यूस प्यायले आणि त्यांच्या भावी आयुष्याबद्दल चर्चा केली. आठवडाभरातच अनमोलने त्याच्या घरासमोरच्या इमारतीत आईसाठी फ्लॅट घेतला आणि जानकीजी तिथे राहू लागल्या. जेव्हा प्रज्ञाला कळले की जानकीजी समोरच्या इमारतीत राहत होती, अनमोलने हे सर्व केले असल्याचा तिला खूप राग आला. त्यामुळे तिचे मन दुःखी झाले आणि संध्याकाळी ऑफिसमधून त्याची येण्याची वाट पाहू लागली, जेणेकरून विचारू शकेल की जानकीजी आजपर्यंत या शहरात काय करत आहे. प्रज्ञा रागाने अनमोल ऑफिसमधून येण्याची वाट पाहत होती. अनमोल घरी आल्यावर ती रागाने अनमोलला म्हणाली, ही आई का समोरच्या इमारतीत राहते? अनमोल म्हणू लागला, मला काय माहीत, कदाचित त्यांना गावात राहण्याची इच्छा नसेल. मला विचारून ती कुठे जाईल का? तू तुझ्या घरात सहन करू शकत नाही. त्यांना जिथे राहायचे आहे तिथे विश्रांती घेणे ही त्यांची स्वतःची निवड आहे. तिच्याकडे स्वतःचे पैसे आहेत. ती तिला पाहिजे ते करू शकते. याचं आम्हाला काय? हे ऐकून प्रज्ञाचा राग थोडा थंड झाला. अनमोलही यात मागे नाही. प्रज्ञा जेव्हा केव्हा तिच्या खोलीच्या खिडकीत किंवा बाल्कनीत उभी असायची तेव्हा ती जानकीजींना बघायची आणि तिचे मन रागाने भरून यायचे. प्रज्ञाची आई दामिनीजी अर्ध्या तासाच्या अंतरावर राहत होती. त्यामुळे त्या रोज प्रज्ञाच्या घरी येत होत्या. एके दिवशी प्रज्ञा चिडली आणि म्हणाली, आई बघ, मी माझ्या आईला माझ्या घरात जागा दिली नाही म्हणून ती मला छेडण्यासाठी समोरच्या इमारतीत राहू लागली आहे. दामिनीजी चहा घेत असताना म्हणाल्या, ही बाई खूप हुशार आहे हे मला आधीच माहीत होतं. म्हणूनच मी सुरुवातीलाच सांगितलं होतं की तिच्यापासून दूर राहा. तिच्या बारीक सारीक बोलण्यात पडून तिची जबाबदारी घेऊ नकोस. नाहीतर ती म्हातारपणी तुझ्याकडून सेवा करून घेत राहील. त्याचप्रमाणे सासूच्या ओझ्यातून स्वतःला वाचवण्यासाठी तुला तुझ्या नवऱ्याला तुझ्या ताब्यात ठेवावे लागेल. प्रज्ञाने हसून होकार दिला. मागे उभे असलेल्या अनमोलनेही सगळं ऐकलं होतं. प्रज्ञा विनाकारण सासूवर इतकी चिडचिड का करते हे आज त्याला समजले होते. प्रज्ञाने जाणून बुजून सासूचा अपमान केला होता जेणेकरून ती आपल्या आयुष्यातून दूर राहावी. जेव्हा प्रज्ञाची प्रसूती झाली तेव्हा अनमोलही म्हणाला होता
की ही आनंदाची गोष्ट आहे, आपण आईलाही इथे बोलावू. तेव्हा प्रज्ञा रागाने म्हणाली की आपण गावी जातो तेव्हा आई माझ्याशी नीट वागत नाही आणि अशा वेळी तिचा चेहरा पाहून मला कोणताही ताण घ्यायचा नाही, म्हणून तिला इथे बोलवू नका. हे ऐकून अनमोल स्तब्ध झाला, पण प्रसंगाचा नाजूकपणा समजून त्याने तिच्याशी वाद घातला नाही. इतक्यात एके दिवशी त्याची आई तिला न बोलवता शहरात आली. तेव्हा प्रज्ञाने तिचा किती अपमान केला होता. आज अनमोलला बायकोच्या या सगळ्या वागणुकीबद्दल कळालं. ते सासूबाईचं शिक्षण आणि पट्टी होती म्हणून तो गुपचूप आपल्या आईला भेटायला गेला आणि जेव्हा त्याने तिला सर्व प्रकार सांगितला तेव्हा जानकीजींना हे सगळं ऐकून आश्चर्य वाटलं आणि म्हणाली की सुनेच्या आईने तिचे कान भरले आहेत, त्यामुळेच सून अशा गोष्टी करत आहे. मला तिच्या घरापासून दूर ठेवण्यासाठी ती कोणत्याही थराला जाऊ शकते. तुर्तास तिला काही सांगू नकोस, नाहीतर तिला आणखी राग येईल. तिला एक संधी दे आणि तिला प्रेमाने समजावून सांगण्याचा प्रयत्न कर. तू आमच्यात एक पूल म्हणून काम केले पाहिजे. असे नाही की तू माझी बाजू घे आणि तिच्यापासून दूर राहशील. आईचे शहाणे बोलणे ऐकून अनमोलला त्याच्या आईच्या विचारसरणीचा खूप अभिमान वाटला. जिला कमी शिकलेले असूनही नाती कशी जपायची हे चांगलेच माहीत होते. तो हळूच म्हणाला, आई तुला प्रज्ञाविरुद्ध काही तक्रार नाही का? तर जानकीजी म्हणू लागल्या की नाही बेटा, प्रज्ञाचा काय दोष? तिला चुकीचे शिक्षण तर मिळत आहेच, तिचे विचारही चुकीचे बनत आहेत. फक्त योग्य संधी दे आणि माझ्या सुनेला गोष्टी समजावून सांगत राहा. अनमोलने होकारार्थी मान हलवली. त्यानंतर अनमोलला जेव्हा जेव्हा संधी मिळायची तेव्हा तो प्रज्ञाला विचारायचा प्रयत्न करायचा की प्रज्ञाच्या आईने तिच्याशी काय चुकीचे वागले. त्यावेळी प्रज्ञाने त्याचे म्हणणे टाळले. मग कधी कधी प्रज्ञासुद्धा तिच्या मुलावर प्रेम करत असायची. तेव्हा अनमोल विचारायचा की तू एवढं प्रेम का करतेस? नंतर त्याच्या पत्नीने वेगळे घर स्थापन करण्याची इच्छा व्यक्त केली तर आपण काय करू? हे ऐकून प्रज्ञाला धक्काच बसला आणि उठून तिथून निघून गेली. अनमोल हळूहळू प्रयत्न करत होता, पण प्रज्ञाचे मन इतक्या लवकर बदलेल असे त्याला वाटले नव्हते. शिवाय अनमोल जेव्हा जेव्हा त्याच्या आईबद्दल चांगले बोलायचा प्रयत्न करत असे तेव्हा प्रज्ञा चिडायची आणि उलट बोलायला लागायची. बाहेर जातानाही ती कधी कधी सासूबाईंना दणका देत असे, त्यामुळे तिने त्यांना काही वेळा टोमणेही मारले. अशा प्रकारे आपल्या आईच्या शिकवणुकीचं पालन करून तिने आपल्या सासू आणि पतीचे जीवन दयनीय केले होते. मग एके दिवशी आई आणि मुलीला असा धक्का बसला की त्यांचे सगळे प्लॅनिंग त्यांना निराश करू लागले. एके दिवशी दामिनीजी अतिशय दुःखी मनाने आपल्या मुलीच्या घरी आल्या. त्यांना उदास पाहून प्रज्ञा आश्चर्याने बोलली, काय झालं आई, आज तुझा चेहरा इतका उदास का दिसतोय? तेव्हा दामिनी भरल्या मनाने म्हणाली, बेटा आता तू स्वतःची काळजी घे, मी रोज तुला भेटायला येऊ शकणार नाही. हे ऐकून प्रज्ञा स्तब्ध झाली आणि विचारले, काय झाले आई, असे का बोलत आहेत? तर दामिनीजी डोळे टाळत म्हणाल्या, प्रज्ञा त्या धाकट्या सुनेला आता माझ्यासोबत राहायचे नाही. घरात रोज भांडणे होतात. आज मुलगाही म्हणाला की आई तू मोठ्या भावाकडे राहायला जा. तसे तुझा मोठा भाऊ आणि वहिनी खूप चांगले आहेत. मी गेली अनेक वर्ष दिल्लीत त्या लोकांसोबत राहत होते. सुनेचा स्वभाव खूप चांगला आहे, पण तू इथे राहतेस म्हणून मी इथे राहायला आले. पण आता धाकट्या मुलाने उत्तर दिले आहे की मला सोबत ठेवायचे नाही. मग मी अपमानित होऊन इथे कसे राहू? तर आता मी तुझ्या मोठ्या भावाकडे जात आहे. आता आम्ही फक्त फोनवरच बोलू शकू. असे बोलून ती रडू लागली आणि प्रज्ञाला खूप राग आला आणि म्हणाली, आई माझा धाकटा भाऊ आणि वहिनी तुझ्याशी असे कसे करू शकतात? शेवटी तू त्यांची आई आहेस. म्हातारपणी तुमची काळजी घेणे ही त्यांची जबाबदारी नाही का? तू थांब, मी वहिनीशी बोलते. तिने फोन उचलताच दामिनीजींनी तिचा हात धरून तिला थांबवले आणि म्हणाल्या की त्याला वाटले असेल माझ्यासोबत राहायचे नाही. मी तुला भेटायला आले होते. माझी आज संध्याकाळी ट्रेन आहे आणि मला थोड्या वेळाने निघायचे आहे. ही बातमी ऐकून प्रज्ञा पूर्णपणे स्तब्ध झाली. तिचा भाऊ आणि वहिनीचा स्वभाव खूप चांगला होता. वहिनी असे रंग बदलू शकते असे तिला कधीच वाटले नव्हते. दामिनीजी हळुवारपणे म्हणाल्या, आणि ऐक बेटी,
कदाचित तू माझ्याकडून एक गोष्ट स्वीकारू शकतेस. तुझ्या सासूला तुझ्या घरी आण. आपण एकत्र मिळून तुझ्या कुटुंबातून तिला काढून टाकले आणि त्यात आम्हाला खूप मजा येत होती. पण आज जेव्हा मी स्वतः यातून जात आहे तेव्हा मला तुझ्या सासूचे दुःख खूप चांगले जाणवते आहे. मुलगा आणि सून विनाकारण माझा अपमान करू लागल्यास किती वेदना होतात हे आज मला समजले आहे. मला नेहमी वाटायचं की तुझ्या घरातील तुझ्या सासूशी भांडण होणार नाही, त्यामुळे तू अधिक कोरडी राहशील. पण मी त्या आईला विसरले जिचे आयुष्य आपल्या मुलावर आणि सुनेवर अवलंबून आहे. आज जेव्हा मला धक्का बसला तेव्हा मला समजले की तुझ्या सासूला किती वाईट वाटत असेल. असे म्हणत तिने आपले अश्रू पुसले आणि तिथून निघून गेली. प्रज्ञा अजूनही शून्याकडे पाहत होती. मग अनमोल ऑफिसमधून घरी आला आणि प्रज्ञाला विचारलं, काय झालं? मी ऐकले की आई दिल्लीला जाणार आहे. प्रज्ञा वेदनेने भरलेल्या स्वरात म्हणाली, हो, वहिनींनी तिला सोबत ठेवण्यास नकार दिला आहे. अनमोलने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, चल, तुझी आई भाग्यवान आहे की ज्यांना अजून एक मुलगा आहे. पण ज्या आईला एकच मुलगा आहे ती गरीब बिचारी कुठे जाईल? हे शब्द प्रज्ञाच्या हृदयाला बाणासारखे खोलवर गेलेत. मग पुढच्या क्षणात अनमोलने योग्य संधी पाहून आणखी एक धक्का दिला आणि म्हणाला, बरं, सध्या आपल्याला एकच मुलगा आहे. जर तो मोठा झाल्यावर त्यानेही आपल्याशी असेच केले तर मग आपण काय करू शकतो? प्रज्ञा जड मनाने म्हणाली, नाही, मी माझ्या मुलावर खूप प्रेम करेन. तो माझ्याशी असे कधीच करणार नाही आणि मी माझ्या सुनेवरही प्रेम करेन. हे ऐकून अनमोल उपहासाने हसला आणि म्हणाला, अरे नाही नाही, तुझ्या सुनेवर प्रेम करण्यात काही गैर नाही. माझ्या आईने सुद्धा सुरुवातीला तुझ्याशी खूप प्रेमाने वागले होते, पण बघ काय झाले. तुझ्या आनंदासाठी मला तुझी आज्ञा पाळावी लागली. नकळत मला ते आता सहन होत नव्हते. ती ढसाढसा रडली आणि म्हणाली की आज आईची अवस्था पाहून तिला आपली चूक कळली आहे. मी पण एक आई दुखावली आहे. मला आता आईकडे घेऊन जा. मी तिची माफी मागून तिला घरी आणीन. अनमोलचा आपल्या कानावर विश्वास बसेना. तो म्हणाला, तू खरे बोलत आहेस का? तुला माझ्या आईकडे जायचे आहे का? तर प्रज्ञाने रडलेल्या डोळ्यांनी पाहिलं आणि होकारार्थी मान हलवली. त्याचवेळी अनमोल पत्नी आणि मुलासह आईच्या खोलीत पोहोचला. जानकीजींनी तिघांना एकत्र पाहिल्यावर आनंदाने त्यांच्या पापण्या ओल्या झाल्या. तिने प्रेमाने मुलांना आत बोलावले आणि आपल्या नातवाला आपल्या कुशीत बसवायला सुरुवात केली. त्याने अगदी सहज स्वरात विचारले, सुनबाई कशी आहेस? प्रज्ञा घुटमळत तिच्या पायाला स्पर्श करत म्हणाली, आई मला माफ कर. मी तुमच्याशी चांगले वागले नाही. जे काही केले ते तुमच्याशी. आज माझ्या आईच्या बाबतीतही असेच घडले. ती आता दिल्लीला माझा मोठा भाऊ आणि वहिनीसोबत राहायला जाणार आहे. आज मी तुमची माफी मागायला आले आणि तुम्हाला सोबत घ्यायला आले आहे. तुम्हाला माझ्यासोबत यावं लागेल. आतापासून तुम्ही इथे राहणार नाही तर आमच्यासोबत राहाल. हे ऐकून जानकीजींनी ओल्या डोळ्यांनी आपल्या मुलाकडे पाहिलं आणि अनमोलच्या ओठावर हसू उमटलं. आपल्या सुनेच्या डोक्याला हात लावत जानकीजी म्हणाल्या, सुनबाई, मला खात्री होती की एक दिवस तुला तुझी चूक नक्कीच समजेल. असं असलं तरी तुझ्याबद्दल माझ्या मनात कसलीही कटुता नाही. तू माझ्या मुलाची पत्नी आहेस, माझ्या नातवाची आई आहेस, म्हणून तू नेहमीच माझ्या हृदयाच्या जवळ आहेस. तू फक्त मला समजले नाहीस. प्रज्ञा नुसती डोकं टेकवून उभी होती. जानकीजी म्हणाल्या, पण उशीर झालेला नाही. तुझी चूक लक्षात येताच तू माझ्याकडे आलीस. माझी तुझ्याविरुद्ध तक्रार नाही. आता घरी चल. त्यानंतर संपूर्ण कुटुंब एकत्र राहण्याच्या नव्या वाटेवर निघाले. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, नोटिफिकेशन बटन दाबा जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट्स सर्वात आधी मिळतील. तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत.